बीड जिल्ह्याला दसरा मेळाव्याची परंपरा आहे। भगवानगडावरील दसरा मेळावा मंत्री पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याचा वारसा चालवत आहेत आणि पाटोदा तालुक्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीतील सावरगाव घाटमध्ये हा दसरा मेळावा होणार। या मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। लोकनेत्या पंकजा ताईसाहेबांचं स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीने अतिशय अभूतपूर्व अशा स्वरूपाचा फार गर्दी झाली। गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा आज तागायत सुरू आहे। मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या सावरगाव घाट म्हणजे भगवान बाबा यांचं जन्मभूमी या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे। अशा पद्धतीने बघू शकतोय याच दसरा मेळाव्याची तयारी देखील सुरू आहे। मात्र राष्ट्रसंत भगवान बाबा हे चक्क पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचताना पाहायला मिळतात। पाठीमागे भगवा झेंडा आहे। माझ्यासोबत इथले काही आयोजक आहेत, गावकरी आहेत। कसं बघताय मेळाव्याकडे, कसा मेळावा असणार या वर्षीचा? या वर्षीचा दरवर्षीची ही परंपरा आहे। गेल्या 10 वर्षापासून ही परंपरा अविरत या जन्मभूमीमध्ये भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी चालू आहे। आपण पाहू शकता ही परंपरा राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केली। त्यानंतर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ही परंपरा अविरत चालू ठेवत होते। त्यानंतर आमच्या नेत्या पंकजाताई ही परंपरा सर्व भाविक भक्तांच्या इच्छेनुसार या ठिकाणी चालवत आहेत। पावसाची जरी अवकृपा असली तरी हे पारंपरिक दसरा मेळावा आहे आणि हा परंपरेनुसार होणार हा दसरा मेळावा आहे। आणि बोलणं म्हणजे काय, या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्यासाठी, त्यांची एक ऊर्जा घेऊन घेण्यासाठी या ठिकाणी लाखो लोक या ठिकाणी येतात। सावरगाव घाट बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।